नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, धान रोवणीला वेग आलेला आहे. धानामधील तणांच्या किंवा कचऱ्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी विविध हर्बिसाइडचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करीत असतो. तर आज UPL कंपनीच्या साथी हर्बिसाइडबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. कोणत्या पिकावर आणि किती प्रमाण घेतलं जाईल याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तण काय आहे, तणनाशक याच्यावरती कसं काम करतो, तर धानामध्ये जर आधीच तणं असतील, जेव्हा आपण धानाला खत देतो ते संपूर्ण खताचं पोषण तत्व हे तणं शोषून घेत असतात आणि परिणामी धानाची जी वाढ आहे ती थांबत असते आणि पिकामध्ये हवा खेळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तणनाशकाचे दोन प्रकार आहेत. प्रथम प्रकार आहे प्री एमर्जन्स हर्बिसाइड आणि दुसरा आहे प्रो एमर्जन्स हर्बिसाइड. जेव्हा तण उगवले नाही त्यापूर्वीच तणनाशकाचा वापर केला जातो, म्हणजेच तण उगवणार नाही याला प्री एमर्जन्स हर्बिसाइड म्हणतात. जेव्हा तण उगवलेले असतात, त्याची वाढ झालेली असते, अशा वेळेस या तणांच्या नायनाटासाठी तणनाशकाचा वापर केला जातो, याला प्रो एमर्जन्स हर्बिसाइड म्हटले जाते. हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो आणि याची फवारणी पंपाद्वारे आपल्याला करावी लागते. हर्बिसाइडमध्ये पुन्हा दोन प्रकारामध्ये विभागणी केली जाते, सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आणि नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड. सिलेक्टिव्ह हर्बिसाइडमध्ये मका किंवा अन्न पिकावर जेव्हा आपण या तणनाशकाची फवारणी करतो तेव्हा मका सोडून त्याच्यामधील तणांचा नाश होतो किंवा नायनाट होतो. मात्र नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइडमध्ये जेव्हा आपण मका किंवा धान पिकावर जेव्हा याची फवारणी करतो तेव्हा हा हर्बिसाइड कुणाला वाचवायचा आहे आणि कुणाला मारायचं आहे हे काही जाणत नाही आणि संपूर्ण पिकासहित तणांचा सुद्धा नायनाट करीत असतो. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, तणाची फवारणी करीत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण साथी या UPL कंपनीच्या हर्बिसाइडबद्दलची टेक्निकल काय आहे, तर पायरोझोल सल्फ्युरान 10% WP म्हणजेच वेटेबल पावडर फॉर्ममध्ये असतो. या पॅकेटला आपण जर कट केला तर यामध्ये आपल्याला पावडर आढळून येतो. याचा डोस किती घ्यायचा आहे ते जाणून घेणार आहोत. तर एकरी 160 ग्रॅम हा साथी हर्बिटाइज आपल्याला घ्यायचा आहे. साथी हर्बिटाइज जेव्हा आपण शेतामध्ये टाकतो तो पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो. याच्यामधील पायरोझोल सल्फ्युरान 10% मूळतः उगवणाऱ्या जे काही तण आहेत याचं समूळ नायनाट करतो किंवा याची उगवण होऊ देत नाही. शेतकरी साथी हर्बिसाइड मोठ्या प्रमाणामध्ये वापर करीत असतात. तणनाशकासाठी हा जबरदस्त काम करीत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा साथी ठरलेला आहे. तर साथी हर्बिटाइज कसं टाकायचं, तर धान रोवणी अगोदर किंवा धान रोवणीनंतर लगेचच आपल्याला एकरी 160 ग्रॅम यानुसार 3 प्रकारामध्ये आपल्याला हा टाकता येते. जेव्हा आपण रोवणीमध्ये खत देत असतो त्यामध्ये एकरी 160 ग्रॅम या हिशोबाने हा साथी हर्बिटाइज खतामध्ये मिसळवून त्या प्रमाणामध्ये आपल्याला तो द्यायचा असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये एकरी 160 ग्रॅम या हिशोबाने वाळूमध्ये मिक्स करून हा शेतामध्ये हाताने फवारणी करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या प्रकारामध्ये एकरी 160 ग्रॅम हा साथी हर्बिसाइड पाण्यामध्ये एका टंकीत घोल करायचा आहे आणि शेतामध्ये भोवताल आपल्याला तो डब्याच्या सहाय्याने सोडायचा आहे. हा पाण्यामध्ये मिसळून पूर्णतः शेतामध्ये पसरतो आणि तणांचा नायनाट करतो. तर शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीचा हा साथी हर्बिसाइड ऑनलाईन किंवा जवळच्या कृषी केंद्रावर सहजरित्या उपलब्ध होतो. एका पॅकेटमध्ये 80 ग्रॅम असते आणि याची किंमत 170 रुपये असते. एका एकरासाठी 160 ग्रॅम म्हणजे एका एकराला 2 पॅकेटमध्ये होत असते. परंतु शेतकरी मित्रांनो, कुठलाही तणनाशक मारण्या अगोदर कृषी केंद्राच्या सल्ल्यानुसार किंवा कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार आपल्याला त्याची फवारणी करावी लागते. कारण तणनाशकामध्ये 2 प्रकार असतात. सिलेक्टिव्ह हर्बिसाइडमध्ये पिकामधील तणांचा नायनाट केला जातो आणि पिकाला कुठलाही धक्का बसत नाही. UPL कंपनीचा साथी हर्बिसाइड हा सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. मात्र नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइडमध्ये संपूर्ण पिकासहित तणांचा नायनाट केला जातो. हर्बिसाइडमध्ये एक्सेल कंपनीचा मीरा 71 हा प्रॉडक्ट नॉन हर्बिसाइड प्रॉडक्ट आहे.
जर आपण अशी चूक केली तर आपल्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागेल. शेतकरी मित्रांनो, तणांसाठी नियंत्रण करीत असताना रोवणीपूर्वी किंवा लगेचच तणनाशकाची निवड करावी लागते. अन्यथा पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव वाढून पिकाची वाढ खुंटत असते. नंतरच्या काळात जर आपण तणनाशक मारतो म्हटलं तर याची किंमत मोठी असते, कारण हा लिक्विड फॉर्ममध्ये असतो, जसे की नामिनी गोल्ड. यामध्ये 240 सुद्धा मिसळवावी लागते. पिकामधील तणाचा नायनाट तर होतोच, मात्र पिकावर याचा परिणाम पडतो. पिकं पिवळसर होतात किंवा त्याची वाढ खुंटते. मग मात्र आपल्याला पुन्हा खताचा डोस द्यावा लागतो आणि खर्च वाढत जातो. असे केले असता तण पूर्ण नायनाट होतीलच याची गॅरंटी सुद्धा नसते. मजुराकरवी जर आपण निंदन करतो म्हटलं तरी सुद्धा आपला खर्च वाढत असतो. तर शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या इकडे याचा वापर कसा केला जाते, याची किंमत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आपले जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांना नक्कीच मदत होणार आहे. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.